या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। 16 सप्टेंबर 2024 रोजी मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही युवा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेमार्फत खतना कॅम्प शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। तब्बल 12 वर्षांपासून नई जिंदगी परिसरात युवा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेमार्फत विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात। त्यात विशेष म्हणजे मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त खतना कॅम्प शिबिराचे आयोजन करण्यात येत असते। लोकप्रिय नगरसेवक बाबा मिस्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाप्रसंगी MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते फीत कापून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी नई जिंदगी परिसराचे लोकप्रिय नगरसेवक बाबा मिस्त्री, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नासिर खुदादे, डॉक्टर नासिर सय्यद, शिक्षक मधुकर थिटे, डॉक्टर मेराज खदीब, संभाजी ब्रिगेडचे श्याम कदम यांच्या हस्ते या कार्यक्रमाची सुरुवात झाली। कार्यक्रमात सोलापूर शहरातील तसेच ग्रामीण भागातील तब्बल 115 जणांनी सहभाग नोंदवला। कार्यक्रम जकवान फंक्शन हॉल येथे आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नासिर खुदादे, इमाम जमादार पैगंबर मुजावर, रौफ शेख, पीरसाब अमलीचुंगे, शरीफ बागवान, दौला शेख, जावेद शेख, संस्थेचे विश्वस्त पदाधिकारी सद्दाम, समीर, सोहेल, शाहिद, फैयाज, दाऊद कयूम, KK तन्वीर, फिरोज मैनुद्दीन, रफीक, सैफन, जहीर, दाऊद इस्हाक, नबिलाल, तन्वीर, नवाज, आसिफ आदी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले। पैगंबर जयंती निमित्ताने आज युवा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आज मुंजीचा कार्यक्रम ठेवतात खतना कॅम्प। या संस्थेचे संस्थापक आमचे खास जवळचे आमचे म्हणजे आमच्या हृदयात राहणारे नासिर खुदादे, अध्यक्ष इमाम जमादार, सेक्रेटरी मुजावर, आधारस्तंभ शाहनवाज शेख व सर्व कार्यकर्ते, या मंडळाचे कार्यकर्ते। अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आज पैगंबर जयंती निमित्ताने सर्व सोलापूरला व महाराष्ट्राला एक चांगला संदेश देण्यासाठी हे 12 वर्षापासून त्यांनी आज खतना कॅम्प घेतात। हे खतना कॅम्पचा उद्देश एक आहे की इस्लाम धर्मामध्ये खतना करतात। खतना ह्याच्यासाठी करतात की तो व्यवस्थित राहता म्हणून, यासाठी हे आमचा एक ध्येय आहे। तर यासाठी पूर्ण समाजामध्ये आज एका बाळाला जर बाहेर हॉस्पिटलला घेऊन गेले तर त्याला जवळजवळ 2-5 हजार रुपये खर्च येत आहे। पण या ठिकाणी ह्याने इथं सर्व राहणारे मजूर लोक आहेत, गरीब लोक आहेत, हातावर पेट आहे, त्यांच्यासाठी त्या बाळाचा खर्च होणार नाही यासाठी दरवर्षी ह्या युवा संघटनाचा वाढ बघतात की खतना काम कधी येणार आहे म्हणून। यासाठी लोक नंबर लावतात वर्षभर। या ठिकाणी जवळजवळ 200-300 लोक इथे येऊन आपला खतना कॅम्प करतो, उपचार करून येतात। अतिशय आनंदाची गोष्ट आहे। ही नेहमी हे युवा संघटनाचं काम आहे की प्रत्येक ठिकाणी गरिबांची मदत करणे। पैगंबरांनी जे सांगितले की या ठिकाणी प्रत्येकाची मदत करा। या ठिकाणी ना हिंदू हो ना मुसलमान हो, कुठल्याही व्यक्ती उद्या त्याची मदत युवा संघटना नेहमी करतात, प्रत्येकाच्या मदतीला धावून जातात। हीच मला अभिमानाची गोष्ट आहे की माझ्या प्रभागामध्ये अशी संघटना काम करते। मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो की मी बाहेर गेल्याची माझी छाती तेवढी होती की माझ्या या ठिकाणी असे माझे कार्यकर्ते आहेत, माझे लोक समाजामध्ये काम करतात। इथं लोकांना वाटतं की नई जिंदगी असं तसं आहे, पण या युवा संघटना बघून असं वाटतं की मला इथं प्रत्येक धर्माला घेऊन काम करतात। ही आनंदाची गोष्ट आहे। यासाठी मी सर्व त्यांच्या पद्धतीने शुभेच्छा देतो। असंच तुम्ही कार्य करत राहा, आम्ही तुमच्या पाठीशी सदैव आहे। या ठिकाणी आज एक मोठा त्यांनी प्रकल्प तयार केला। एक त्यांच्या कार्यकर्त्याचं मयत झालं अटॅक घेऊन, त्याला एक मोठी मदत घेणं ठरलेलं आहे। आपण जरूर ठरवायचं ते त्याच्या बाळांच्या नावाने। जर ही आज तुम्हाला सांगणार आहोत, जर ही जर आपण प्रथा जर पाडली तर प्रत्येक संस्था असंच प्रथा पाळणार आहे की एक संस्थेचा कार्यकर्ता
युवक कार्यकर्ता त्याला अटॅक होऊन त्याचा मृत्यू झाला, पण त्याला कोणी बघत नाही. पण या संघटनाने विचार केला की त्याला आपण काय तर आर्थिक मदत देऊ म्हणून. मी तुमच्या पाठीशी आहे. आपण काही दिवसामध्ये त्याला एक चांगली मदत मिळवून देऊ. त्याच्या लहान बाळाचे 2 लेकरं आहेत त्याला, त्या दोन्ही लेकरांचं नाव एफडी करू. मी खरंच आपल्या कौतुक करतो आपल्या संस्थेचा. असाच कार्य करावा एवढंच बोलतो. जय हिंद जय महाराष्ट्र. दरवर्षीप्रमाणे यंदाही युवा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेमार्फत खतना शिबिराचे आयोजन करण्यात येत असते. मोहम्मद पैगंबरांनी दिलेला संदेश हा सर्वांपर्यंत पोहोचण्याकरिता काही वायफळ खर्च न करता एक सामाजिक उपक्रम करण्याकरिता प्रभागातील जनतेची सेवा व्हावी या निमित्ताने आमचे जे मार्गदर्शक आहेत प्रभागाचे लोकप्रिय नगरसेवक बाबा मिस्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली हा खतना शिबिर करण्यात येत असतो. आतापर्यंत 70 ते 80 जणांचा खतना या ठिकाणी करण्यात आलेला आहे. तर संध्याकाळपर्यंत या संख्यांमध्ये वाढ होईल व असं दरवर्षी आम्ही असे उपक्रम राबवतो. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.